सर 26-27. 26-27 डेट ह्या काढायचा. हा बोला बोरे साहेब. 26-27. 26-27 तारीख एकदम 26-27 तारीख शनिवार रविवार आहे. 26-27 तारीख मुंबईला कळायला आहे. पण तिथं न्यूट्रीचार्ज वीर आणि वीरांगणा क्लब मध्ये ज्यांची एंट्री आहे असे लोक येऊ शकणार. आणि हे तुम्हाला ज्याचे आपण गाणं बघतो तर आपल्याला विवेक बिंद्राजीची ट्रेनिंग, सॉरी उज्ज्वल पाटणेजीची एकदम खास ट्रेनिंग, बॅच, शेष मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला जे खाली नवीन आलंय ब्लेझर, हे ब्लेझर सुद्धा आपल्याला ट्रॉफीत आपण सांगत होतो, ब्लेझर सुद्धा आपल्याला, मी जे ब्लेझर घातलंय ज्या रंगाचं, या रंगाचं ब्लेझर मिळणार आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा की काय आहे, काय ऑफर आहे. तुम्ही सगळे लीडर आहात, तुमच्या टीम मधून तुमचे खूप लोक या प्रोग्रामला येणार आहेत. ते तुम्हाला खूप जण विचारणार आहेत की 1 ऑक्टोबर पासून ही योजना आपण जाहीर केली होती, 31 मार्च पर्यंत 30 पीस कधी करा, तर सिंगल एंट्री. 60 पीस जर केले तर कपल एंट्री सोबत बॅच आणि शॅश मिळणार. 15 पीस प्रति माह करा किंवा हे रेग्युलर पाहिजे बरं का 15 पीस, किंवा 100 प्लस करा. कपल एंट्री तुम्हाला स्टॉलवर ट्रॉफी, बॅच सोबत, शॅश सोबत. 200 प्लस पीस करा किंवा प्रत्येक महिन्याला 25 पीस करा, प्रत्येक महिन्याला कपल एंट्री, चॅम्पियनची ट्रॉफी, शॅश, बॅच. 300 प्लस पीस करा 31 मार्च पर्यंत, 1 ऑक्टोबर पासून कपल एंट्री, ट्रॉफी, शील्ड, बॅच आणि स्टेज रेकॉग्निशन ठेवू. हे आतापर्यंत होतं. हे तुम्ही आता काय आलंय 1 डिसेंबर महिन्यामध्ये नवीन काय, बऱ्याच जणांच्या नवीन जॉईनिंग झाल्या, बऱ्याच जण आपल्या टीम मध्ये ऍक्टिव्ह नव्हते, बरेच जण म्हणत होते बिझनेस नाही करायचा, परंतु आता त्यांना वाटलं की बिझनेस करायचा आहे, आता मला न्यूट्रिशन ह्युमनवर काम करायचंय, तुमच्याकडे टूल्स आले. तर आता काय नवीन आकर्षण आहे, 1 डिसेंबर पासून हा प्लॅन आला आहे. 1 डिसेंबर पासून 31 मार्च पर्यंत प्रत्येक महिन्याला आता कंपल्सरी केलंय, यानंतर प्रत्येक महिन्याला 5 न्यूट्रिशन ह्युमन पाहिजेतच. आणि 29 न्यूट्रिशन ह्युमन जर तुम्ही जर केल्या, प्रत्येक महिन्याला 5 किंवा 5 पेक्षा जास्त जर केल्या आणि 29 न्यूट्रिशन ह्युमन जर केल्या तर सिंगल एंट्री त्या प्रोग्राम मध्ये मिळेल. जर तुम्हाला कपल एंट्री पाहिजे जर असेल तर आता दर महिन्याला, आता कन्सिस्टन्सी मध्ये आपण आणलंय, सोपा शब्द लक्षात ठेवा, कन्सिस्टन्सी. दर महिन्याला 5 पीस आपल्याला करावं लागेल. कपल एंट्री जर तुम्हाला हवी असेल तर 60 पीस करावे लागतील. 1 डिसेंबर पासून 31 मार्च पर्यंत 60 पीस न्यूट्रिशन ह्युमन आणि प्रत्येक महिन्याला कमीत कमी 5 पीस. म्हणजे जानेवारी महिन्यात मी 0 केलं तर चालणार नाही. जानेवारी महिन्यात, डिसेंबर मध्ये 5, किमान 5, जानेवारी मध्ये किमान 5, फेब्रुवारी मध्ये किमान 5, जास्त चालतील. आणि त्यांना मिळेल जे 60 पीस करतील त्यांना हा वेस्ट कोस्ट मिळेल. जे सुरेशजीनं ज्या रंगात जे जॅकेट घातलंय त्या प्रकारचं जॅकेट, फक्त रंगात बदल येईल. 60 पीस फुल, पण प्रत्येक महिन्याला आपल्याला पाहिजे हे नवीन. आणि जर तुम्ही म्हणले की मला तुमच्यासारखं पाहिजे पूर्ण बाह्याचं, पुन्हा 60 पीस करताल म्हणजे 40 पीस करताल, त्याला बाह्या येतील, आहे की नाही, त्याला बाह्या जोडल्या जातील. जर तुम्ही 100 प्लस न्यूट्रीचार्ज ह्युमन जर केले 1 डिसेंबर पासून 31 मार्च पर्यंत जरी केले, प्रत्येक महिन्याला पण 15 पाहिजे, कन्सिस्टन्सी 15ची. 1 डिसेंबर पासून 31 मार्च पर्यंत तुम्ही जर 100 पीस न्यूट्रीचार्ज ह्युमनचे केले, 100 किंवा 100 प्लस, तर न्यूट्रीचार्ज ह्युमन स्टॉलवर ट्रॉफी, न्यूट्रीचार्ज वीर आणि वीरांगणाचा बॅच आणि शॅश, आणि न्यूट्रीचार्ज वीर किंवा न्यूट्रीचार्ज वीरांगणाचा हा जे ब्लेझर तुम्हाला मिळेल. अतिशय चांगल्या क्वालिटीचं ब्लेझर आहे, हे तुम्हाला मिळणार आहे. परंतु डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च प्रत्येक महिन्यामध्ये किमान 15 न्यूट्रीचार्ज ह्युमन प्रत्येक सेल्फ आयडी वर पाहिजे. हे पाहिजे. जर तुम्ही 200 पीस जर केल्या डिसेंबर ते मार्च, प्रत्येक महिन्याला 25 पीस, तर तुम्हाला कपल एंट्री मिळेल. परंतु कोट एकच मिळेल बरं का,
कपल आलं तर 2 कोट कोट एकच मिळेल तुम्हाला, कपल एंट्री मिळेल. जर तुम्ही 300 पीस जर केले डिसेंबर पासून मार्च पर्यंत, 1 डिसेंबर पासून 31 मार्च पर्यंत, दर महिन्याला किमान 50 पीस. न्यूट्रीचार्ज वुमन टॉपर ट्रॉफी, शील्ड, स्टेज रेकॉग्निशन, पुन्हा काहीतरी अवॉर्ड्स मिळतील, अद्वितीय अवॉर्ड्स म्हटले म्हणजे काहीतरी खास आहे. स्टेजवर सन्मान मिळेल 300 पीस व्हायला, स्टेजवर स्टेज रेकॉग्निशन मिळेल. न्यूट्रीचार्ज वीर किंवा न्यूट्रीचार्ज वीरांगणाचा तुम्हाला ब्लेझर मिळेल. लीडर्स साठी सुद्धा आपण नवीन पुन्हा आकर्षण ठेवले, जे रॉयल्टी आणि टेक्निकल आहेत. आजच्या मीटिंग मध्ये त्या रॉयल्टी आणि टेक्निकलला विनंती आहे की त्यांनी थोडस आता तुम्हाला शूरवीरचा सन्मान आम्ही देणार आहोत. रॉयल्टी वाल्यांनी 5 असोसिएट बायरला 30 पीस कंप्लीट करून आपल्या बी लेग मधून त्यांना मुंबईला घेऊन यायचे, तर रॉयल्टी वाल्याला सिंगल एंट्री मिळेल आणि शूरवीर लीडर सर्टिफिकेट मिळेल. पण जर तुम्ही रॉयल्टी आणि टेक्निकल लीडर्स 10 असोसिएट बायर बी लेग मधून मुंबईला घेऊन आले, त्यांना जर तुम्ही क्वालिफाय केलं, जसं सुरेशजीने मला 13-16 लोकांची यादी टाकली, म्हणजे सुरेशजीला काय मिळणार, ब्लेझर मिळणार. सुरेशजीने जर नवीन कपडा घेतला असेल नवीन सूट शिवण्यासाठी तर कॅन्सल करा, कारण की तुमच्यासाठी तुम्हाला ब्लेझर मिळणार आहे. त्यांनी यादी टाकली की इतके लोक येणार आहे, त्यांचं ब्लेझर शिवायला गेलं आहे का नाही. सिंगल एंट्री आणि शूरवीर लीडर ब्लेझर मिळेल त्यांना, स्पेशल शूरवीर लीडर ब्लेझर मिळेल. ज्यावर जर एम्ब्रालला 20 आणि स्टार एम्ब्रालला 30 व्यक्ती आपल्या बी लेग मधून आपल्या करायचे आहे. सुरेशजी सध्या कुठली पिन आहे आपली टेक्निकल मध्ये? स्टार पर्ल. तर तुम्ही तयारी 20 ची करावं लागेल तुम्हाला, कारण की मार्च येता येता तुम्ही एम्ब्राल होता. मार्च मध्ये तुम्ही तुमची पिन स्टार पर्ल म्हणजे मोजणार नाही, कारण की तुम्ही मार्च मध्ये एम्ब्राल होता. जर जो माहोल आहे, जसं तुमचं काम आहे, जसा न्यूट्रीचार्जचा कंपनीचा सपोर्ट आहे, तर तुम्ही एम्ब्राल राहताल मार्च मध्ये, तर आम्ही तुम्हाला स्टार पर्लवर सन्मान देणार नाहीत, आम्ही तुम्हाला सन्मान देऊ एम्ब्रालवर. तर तुम्हाला 20 असोसिएट बाहेर तुमच्या बी लेग मधून लागतील. पहिले आगा कर दे रहा हूं की तुमचं पिन बदलणार आहे, तुमची पिन वाढणार आहे, बदलणार आहे, तर तुम्हाला तुमच्या बी लेग मधून जास्त लोकांची तयारी करू. आणि हे एकमेकांशी को रिलेटेड आहे. जसे बी लेग मधून मास वाढवले, याची पिन आपोआपच बदलणार. बरोबर आहे ना? जसे बी लेग मधून तुम्ही क्वालिफाय जास्त लोक केले की तुमची पिन आपोआपच बदलायला लागली ना. जसं संतोषजी रॉयल टेक्निकल आहे, तर त्यांची सुद्धा पिन त्यावेळेस डेफिनेटली बदलल. त्यांना सुद्धा जास्त लोकांची तयारी करावी लागेल, कमी लोकांची तयारी करून चालणार नाही. कारण की तुमची सध्याची पिन संतोषजी आम्ही ग्रहित धरणार नाही. कुठली पिन गृहीत धरू? मार्चची. आणि मार्च मध्ये डेफिनेटली पिन बदललेली असेल डेफिनेटली. त्यामुळं अगोदरच तुम्ही काय करा, तुमची जास्त असोसिएट बाहेर बी लेग मधून कसे निघतील याची अगोदरच तुम्हाला तयारी करावी लागेल. आणि मिशन 15 करोड वॉरियर सर्टिफिकेट त्या लीडरला मिळेल जे किमान 10 असोसिएट बाहेर करून मिनी क्लिनिकल ट्रायल सुरू करतील. त्यांना मिशन 15 करोड वॉरियर सर्टिफिकेट आपण या प्रोग्राम मध्ये स्पेशल देणार. त्यामुळं प्रत्येक महिन्याला आपल्या टीम मधून सध्या एक फोकस करा, प्रत्येक असोसिएट बायर जो आहे दर महिन्याला 5 न्यूट्रिशन वुमन कशा होतील याची तयारी करा. कारण की शेवटी असा माहोल होणार आहे की सर मी आता इतके टूल्स आले आहेत, मी घेऊन ठेवतो 100 पीस, मला मुंबईला यायचं, पण त्याचे 5-5 पीस जर नसतील ते प्रॉब्लेम मध्ये जाईल. बरोबर आहे ना? त्यामुळं तुम्हाला जे भविष्यात वाटतंय की हे येऊ शकतात, त्यांना मला बरं पाहूत आपण पुढं. सध्या 5 न्यूट्रिशन वुमन हे 5 पुस्तकं गेले की 5 न्यूट्रिशन वुमन विकणं महिन्यामध्ये काहीच अवघड, म्हणजे 5 न्यूट्रिशन वुमन विकणं काय, हे पुस्तक तुमच्या जवळ असतील, तुम्ही जर हे असे दिले एका मीटिंग मध्ये परत घेऊस तर तुम्हाला
तिथं जर 25 लोकांची मीटिंग असेल, 25 महिलांची मीटिंग असेल, हे 2 पुस्तकं तुम्ही हातात दिले 25 महिलांच्या 5 न्यूट्रिशन वुमन जाणार, हे आता आम बात हो गई आहे. यावर आता कुठलं म्हणजे कुणी हे करणं नाही सर, कसं विकल काय होईल, काहीच नाही. 25 महिलांच्या हातात पुस्तकं गेले, 5 न्यूट्रिशन वुमन विकणार. यामध्ये कुठलीही टूल्स लागत, टूल्स शिवाय सोपं काम झालं आपलं, बोलणं कमी झालं आपलं, अतिशय सोपं काम झालं. आणि पुढच्या महिन्यात तर मराठीत यायला लागले, डिसेंबर एंडपर्यंत पूर्ण मराठीमध्ये येऊ लागले, मराठीमध्ये येऊ लागले, हिंदी मध्ये मराठीमध्ये येऊन चालले. तर त्यामुळं अतिशय सहज एकच लक्षात ठेवायचं की आजपासून आपल्या टीम मध्ये 5 न्यूट्रिशन 5 बिलिंग करायला लावा. विचार सर मी टूल देतो, आणि टीम मध्ये मला तुम्ही सगळेजण जाणकार आहात, सिनियर आहात, फील्डवर जास्त काम करत आहात. पेरायची ज्वारी वाटा, जे तुम्हाला लक्षाला ऍक्टिव्ह लिटर आहे, एक बंडल मासिक धर्म आणि हिमोग्लोबिनचं जे एक बंडल आहे आपण जे देतोय 250 रुपये देऊन टाका. 5 न्यूट्रिशन वुमनचे तू बिलिंग केलं का, हे बंडल तुला बस. त्याच्या सहज 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 हे बंडल तुला 5 न्यूट्रिशन वुमन तुम्ही बिलिंग दाखवा आणि एक बंडल माझ्याकडून घेऊन जा, असं जर तुम्ही म्हटले तर पहा तुम्ही बी लेग मध्ये प्रमोशन लेग मध्ये करा की जे कोणी 5 न्यूट्रिशन वुमनचं बिलिंग मला करत, हे एक जो पॅकेट आहे याच्यावर येत आहे 25-50 माझ्याकडून फ्री, असं तुम्ही जर म्हटले तर विचार करा. तुम्ही 5 न्यूट्रिशन वुमनचं बिलिंग दाखवा आणि माझ्याकडून घेऊन जा. तर मला असं वाटतं की 2 दिवसाचा प्रोग्राम 4 दिवसाचा करायला होऊ शकतो. एक दिवस एकट्या महाराष्ट्रासाठी नाही, एकट्या महाराष्ट्रासाठी. आणि जे वीर आणि वीरांगना आहेत ना, त्यांना काय केलंय, एक नवीन आपण त्यांना आज मैंने क्या किया असं एक नवीन सुरू केलंय की आज मैंने क्या किया. मनीषा मिश्राजींनी काय केलं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय. तो व्हिडिओ जसं स्टेटसचे व्हिडिओ होते ना, तसा हा व्हिडिओ पूर्ण भारतभर चालणार. कुठला मी तुम्हाला दाखवतोय. तुमच्या टीम मेरा चार्ज न्यूट्री चार्ज, तुमच्या टीम मधून सुद्धा असे व्हिडिओ तुम्ही चालवू शकतात. याला मी मोठं करतो थोडं. संतोषजी मोठा दिसतोय. पहा तुम्हाला एक व्यक्ती दिसतोय, असोसिएट बायर आहे, आणि पहा त्याने पाठीमाग बरोबर आपले पोस्टर लावले आहेत. न्यूट्रिच्या वुमनचे जे आपले होते लावायला आपण दिले मोठे पोस्टर ते लावले आहेत. उज्ज्वल पाटीलचे सुद्धा बाजू लावला आहे, म्हणजे त्याचं क्लिअर आहे गोल की मला काय करायचंय. आणि असे व्हिडिओ आजचा दिवसभरात सगळ्या ट्रेनिंग मध्ये हा व्हिडिओ भारतभर प्रमोट होणार आहे. आज मैंने क्या किया, भविष्यात काय करायला होईल, पण आज मैंने क्या किया ही सिरीज आपण सुरू केली आहे. जो कोणी वीर आणि वीरांगना क्लब मध्ये आहे त्याचा व्हिडिओ 1 मिनिटाचा 2 मिनिटाचा सर्व पहा. त्यांनी काल काय काम केलंय, त्यांना आज सकाळी व्हिडिओ टाकला कि मैंने क्या किया. मेरा चार्ज न्यूट्री चार्ज, मिशन 15 करोड़. आज मैं एक टीचर से मिला जो वो कोचिंग चलाते हैं लगभग 7th 8th से लेके और 12th क्लास तक. उसमें बच्चे भी बच्चियां भी दोनों पढ़ते हैं. तो मैं सर से बोला कि सर आपसे मुझे एक मदद चाहिए. तो उन्होंने कहा कि क्या मदद करूं बताइए. तो मैं बोला कि सर हम लोग लगभग 15 करोड़ महिलाओं तक हम लोगों को पहुंचना है, क्योंकि हमारी इंडिया में लगभग 85% ऐसी महिलाएं हैं जो एनीमिक है और ब्लड की कमी है उनको. अगर हम चाहें तो हम बहुत लोगों को मदद कर सकते हैं. मैं हीमोग्लोबिन एस्टिमेशन बुक दिखाया, हीमोग्लोबिन की छोटी वाली बुक, मासिक धर्म की छोटी वाली बुक दिखाया और उनको उसमें पढ़ाया कि किस तरीके से हमारा खान पान है और किस तरीके से हम तेजी में एनीमिक की तरफ जा रहे हैं. तो वो देख के दंग रह गए कि हाँ इतना तो वाकई में 29 mg अगर एक महिला को चाहिए डेली आयरन, तो वो आम खाना पीना से नहीं हो पाएगा. उसके लिए तो उन्होंने कहा कि आप कल आइए, मैं कुछ बच्चियों के पेरेंट्स से मिलवाऊंगा. तो मुझे बहुत अच्छा लगा कि मुझे इस बात से वो एकदम से बोले कि ठीक है कल का मुझे अपॉइंटमेंट मिला है, मैं वहाँ पे कल जाऊंगा. और उससे आगे मुझे अपॉइंटमेंट मिला था आंगनबाड़ी केंद्र में. तो आंगनबाड़ी केंद्र में मैं गया, वहाँ पे 3 महिलाएं को मैं बॉडी स्कैनिंग किया, जिसमें से एक महिला बहुत ही ज़्यादा एनीमिक टाइप में थी. तो मैं उनको सजेस्ट किया न्यूट्री चार्ज वुमेन टैबलेट
न्यूट्री चार्ज स्ट्रॉबेरी प्रोडाइट, न्यूट्री चार्ज S5 और हेल्थ गार्ड गामा ओरिजिनल, और उन्होंने ले भी लिया। लगभग उनका टोटल 2815 रुपये का हुआ, जिसमें मुझे रिटेल मार्जिन 555 रुपये मिला है। और वो बहुत खुश थी क्योंकि मैं उनको वो दोनों न्यूट्री चार्ज बुकलेट जो आती है वो दिखाया, और उनको मैं दिया छोटी वाली बुकलेट हीमोग्लोबिन का, मासिक धर्म का, और एक अपना प्रोडक्ट बुकलेट जो आता है जिसमें FMCG भी है वो भी दिया। तो वो बहुत खुश हुई। तर असे व्हिडिओज आपल्या टीम मधून जी व्यक्ती न्यूट्रीचार्ज वीर क्लबची मेंबर आहे किंवा न्यूट्रीचार्ज वीरांगना क्लबची मेंबर आहे त्यांचे आमच्याकडे पाठवा। असे व्हिडिओज आपण आज मैंने क्या किया, मी नंतर भविष्यात काय करू काय नाही, आज मैंने क्या किया, तर काय काय काम केलं, छोटे छोटे काम आहेत, भेटले आणि बुकलेट दिले, भेटले प्रोडक्ट शेअर केले, त्या बुकलेटनं काम होत आहे, मोठं काम होत आहे। तर आपण सगळेजण 5 न्यूट्रीचार्ज वुमन जितक्यांना मुंबईला घेऊन जायचंय त्यांच्या आयडी वर आपण करायला लावू, आणि ते जानेवारी फेब्रुवारी जसं बदलल तसं त्यांचा मूड बदलल की मला यायचंय, पण आपण एंट्री तर घेऊन टाकू। बोला रेणूजी। रेणूजी बोला। आवाज येतोय सर? आता येतोय ना, बोला। हा सर, मला हे विचारायचं होतं की आता मधामध्ये बॅचचं हे सुरू होतं, आम्ही बॅच नाही घेतलं तर आम्हाला बॅच कधी मिळेल? त्याची लिंक ज्या वेळेस आहे तुम्ही लिंक वर रजिस्टर करा। तुम्हाला कुठं पाहिजे? आता मला माहित आहे की तुम्ही नागपूरला राहतात, परंतु नागपूरला ऑफिसला माहित नाही तुम्ही नागपूरला राहतात, सिस्टमला माहित नाही तुम्ही नागपूरला राहतात। तुम्हाला कुठं हवं आहे ते तुम्ही लिंक जे असते ज्यावेळेस तुम्हाला हवं आहे त्यावेळेस तुम्ही ते लिंक वर सांगा मला इथं हवं आहे, इथं तुम्हाला मिळून जाईल। तुमचा आयडी नंबर मला टाका, मी कंपनीला कळवतोय की यांचा बॅच कुठे मिळेल, मी तुम्हाला कळवून देईन। तुमचा आयडी नंबर मला टाका आणि मी पाहतो कुठे मिळेल। तर तुम्हाला जे लिंक वर तुम्हाला मागवावं लागेल, मला इथं मी घेणार आहे, कारण दिल्लीमध्ये लिंक होती त्यावेळेस तुम्ही टाकलं होतं का दिल्लीमध्ये मिळेल असं टाकलं होतं का तुम्ही? हा सर। मग दिल्लीमध्ये आलता का तुम्ही? अनम्यूट व्हा। तुम्हाला दिल्लीला मिळाला असता, किंवा आता जे तुम्ही रजिस्टर करा, नागपूरला 5 जानेवारीला प्रोग्राम आहे, तिथे तुम्हाला मिळू शकतो जर तुम्ही रजिस्टर केलं तर। पण जोपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करणार नाही तोपर्यंत कुठं पोहोचवायचं आहे हे आमच्या लक्षात येणार नाही। तुम्ही मला तुम्ही लिंक वर रजिस्टर करा की मला कुठं हवा आहे, त्या मोठ्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला मिळून जाईल। आताचा सर आता बोला सर, आता अमरावतीला प्रोग्राम आहे सर 12 तारखेला, तर जर आम्ही तिथे आलो तर आम्हाला मिळेल का? तिथं यायच्या अगोदर तुम्हाला रजिस्टर करावं लागेल आणि केलंय सर, ULP चं रजिस्ट्रेशन केलेलं आहे। ULP चं केलंय पण बॅचचं नाही केलं ना? हो। तुम्ही ULP नाही, पण तुम्ही बॅच घ्यायला येणार का नाही हे कळणार नाही ना, त्यामुळं अमरावतीचं मटेरियल डिस्पॅच झालं आहे आणि मी सुद्धा डिस्पॅच होणार आहे बुधवारी अमरावतीसाठी। त्यामुळे तिथं तुम्हाला जिथं तुम्ही पोहोचता अगोदर रजिस्टर करावं की मला इथं पाहिजे, तिथं तुम्हाला नक्की मिळेल। प्रवीणजी बोला। मला सर्टिफिकेट नाही भेटलं न्यूट्रीचा रूम। तुम्ही कुठं घेणार होते सर्टिफिकेट? मी तसं बॅच भेटलं, SCB भेटलं कुठं? मी एक आपल्याला नागपूरला मी बॅच घेतलं तुमच्याकडून आणि त्याचे दिल्लीला घेतलं, पण सर्टिफिकेट नाही भेटली। मी तर 15 न्यूट्रीचा रूम मारतोय प्रत्येक महिन्याला। बरं, तुमचं सर्टिफिकेट आता तुम्ही कुठला प्रोग्राम अटेंड करू शकता मला सांगा? आता तर सध्या तर मी तिथे येणार आहे आता औरंगाबादच्या, तर सर कोणाकडे देता येईल का सर औरंगाबादच्या प्रोग्राम मध्ये ULP मध्ये? ULP मध्ये जर आले सर्टिफिकेट 15 न्यूट्रीच्या रूमांचे, तुम्ही नाशिकला राहतात ना? हा। बरं, तर तिथं औरंगाबादच्या प्रोग्राम मध्ये आले तर मी बघतो, नाहीतर मग तुम्हाला मोठा प्रोग्राम जिथं होईल तिथं रजिस्टर करावं लागेल, तिथं तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल। चालेल, मी मुंबईच्या प्रोग्राम तर येणारच आहे। आणि आता सर आता जे 15 आपण केलं, आता माझ्या 50 न्यूट्रीचा रूमन कम्प्लीट झालेले आहे।
बर आणि आता परत 50 करावं लागेल ना मला 100 साठी, हो. म्हणजे ब्लेझर साठी क्वालिफाय होणार असं. ब्लेझर साठी परत एकदा मी तुम्हाला स्लाइड दाखवतो. ब्लेझर कधी मिळणार, ओके, ब्लेझर कधी मिळणार, परत एकदा ती स्लाइड मी परत तिला घेतोय. ओके सर. हा 1 डिसेंबर ते 31 मार्च हा तर कुल 100 प्लस. म्हणजे या 3 महिन्यामध्ये 100 प्लस करायचे असं म्हणायचं. यस यस यस. म्हणजे पहिलेचे जे 45 घेत 50 झाले त्यांचं काही याला मला लागू हे होणार नाही असं. एक मिनिट. जर तुम्ही इथून पुढे 60 जर केले तर तुम्हाला हे वेस्ट कोट मिळेल. आणि 1 डिसेंबर ते 31 मार्च ही नवीन योजना जाहीर झाली. त्यावेळेस ब्लेझर नव्हतं ना अगोदरचे फक्त तुम्हाला न्यूट्रीच्या स्टॉलवर ट्रॉफी आणि हे जाहीर झालं, बरोबर आहे. ही 1 डिसेंबर पासून नवीन योजना जाहीर झाली की 1 डिसेंबर पासून 31 मार्च पर्यंत 100 पीस करा, दर महिना न्यूनतम 15 पीस करा, तुम्हाला न्यूट्रीचार्ज वीर किंवा न्यूट्रीचार्ज वीरांगणाचं तुम्हाला. ओके, म्हणजे या 3 महिन्यामध्ये आपल्याला 100 पीस करावं लागेल. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 4 महिने सर. ओके ओके, होऊन जाईल. ओके डन. त्यामुळे मी तुम्हाला म्हणलं होतं ह्या सगळ्या स्लाइडचे आपोआप तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट घेतले तर लक्षात येऊन जातं. ओके सर. मला कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. माझा फोन नंबर तुमच्याकडे आहे किंवा परत एकदा रात्रीच्या मीटिंग मध्ये आपण भेटूया. परत तुम्हाला तुमच्या टीम मध्ये सुद्धा खूप जणांना वेगवेगळे कन्फ्युजन असतात, वेगवेगळे प्रश्न लोक विविध विचारतात आणि विचारायला पाहिजेत. तर त्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी डेफिनेटली विचारला पाहिजे. तर आपण सायंकाळच्या मीटिंग मध्ये परत भेटू. तुमचे काही डाऊट असल्यास आपण सायंकाळी परत एकदा त्यावर विस्तार चर्चा करू. आणि सूरजजी सारखे सगळेजण यादी टाका किती लोक पाहिजेत आणि यादी कुठली टाकतात की पुढच्या पायदानावरची. मी पुढच्या पायदानावर गेलं मला किती लोक लागणार आहेत, कारण की ही पायदान तुमची ज्या तुम्ही लेवल आहात ही लेवल तुमची जाणार आहे. ही लेवलवर तुम्ही राहणार नाही, पुढच्या लेवल जाणार. जगन्नाथजी सर मी दिल्लीला येण्यासाठी रजिस्ट्रेशन केलं होतं सर, पण माझं काही कामानिमित्त येऊ नाही शकलो मी. तर माझं ते बॅच शश आणि सर्टिफिकेट, एक्सपर्ट सर्टिफिकेट मला कुठे मिळेल सर? आता एक तर तुम्हाला दंड लावायला पाहिजे. एक तर आम्ही सगळं ओझं घेऊन दिल्लीला गेलो सगळं तुमचं ओझं पुन्हा घेऊन मुंबईला आलो आहे की नाही. मी तुम्हाला भेटलं की तुम्हाला दंड लावतो, तुमच्याकडून चहा पितो आता. तर तुम्हाला बिलकुल सर भेटून जाईल. जर तुम्ही तिथं नाही पोहोचू शकले तर ते आमच्याकडेच आहे, तुमच्यासाठी बोर्ड आहे. त्यासाठी आम्ही एक लिंक जनरेट करू, तुमच्यापर्यंत पोहोचू. तुम्ही आम्हाला कळवा तुम्ही कुठं पोहोचायला लागले, तिथं तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करू. तुमच्या नावाचं छापेल आहे ते तुमच्यासाठीच काम येणार आहे. ते बाकी कुणाला आहे आम्ही देणार नाही. सर शेतात बसून मीटिंग करतोय सर, मी शेत पण राखतोय आणि मीटिंग पण करतोय सर. शेत पण राखतायत, आरोग्य पण राखतायत, डबल काम करतायत आहे की नाही. आरोग्य पण राखतायत, शेत पण राखतायत. आपण सगळेजण सायंकाळी खूप छान आपण सायंकाळी परत एकदा भेटू. तुमच्या काही शंका असल्यास आपण सायंकाळी परत एकदा डिस्कस करू. तोपर्यंत थांबतो. तुमच्यासोबत बोलता वेळेस तुमच्यासोबत वेळ घालवता वेळेस मला खूप आनंद आला. थँक्यू व्हेरी मच. JRCM मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. थँक्यू.